नमस्कार मित्रांनो, आपण कैवल्यपाद बघतोय. या कैवल्यपादामध्ये महर्षी पतंजलींनी जी सूत्र सांगितलेली आहेत त्याचा अर्थ उलगडून घेण्याचा प्रयत्न देखील आपण करतोय. हा अर्थ उलगडण्यासाठी वेगवेगळ्या उदाहरणांची जोड या सूत्रांना देणं तितकंच महत्वाचं आहे. आजच्या जीवनामधली आपण जर उदाहरणं बघितली तर ही समजायला थोडीशी सोपी जातात. आपण या सूत्रांमध्ये एकमेकांचा एकमेकांशी काही संबंध आहे का हे देखील बघतोय. आपण सूत्र नंबर 1 मध्ये बघितलं की योगी साधक कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या प्रकारांनी सिद्धी प्राप्त करू शकतो. आपण त्याच्यामध्ये असं बघितलं की तो जन्मानेच, औषधी वनस्पतींच्या सेवनाने, मंत्रोच्चाराने, जपाने आणि समाधीने अशा एकूण 5 प्रकाराने सिद्धी प्राप्त करू शकतो. मात्र ह्यांपैकी कुठली सिद्धी सर्वश्रेष्ठ आहे हे समजून घेण्यासाठी आजचं आपल्याला 6वं सूत्र बघायचं. चला हे सूत्र समजून घेऊया. तत्र ध्यानजम अनाशयम. सूत्र अतिशय लहान आहे, मात्र या सूत्राचा अर्थ समजून घेणे तितकंच महत्वाचं आहे. चला या सूत्रामधील एक एक शब्दांचा अर्थ आपण आता समजून घेऊ. तत्र म्हणजेच काय, तर त्या ज्या आपण पहिल्या सूत्रामध्ये सिद्धी बघितलेल्या आहेत त्या सिद्धींद्वारे काही मन निर्माण होतात, मनांची निर्मिती होते. त्यापैकी ध्यानजम, ध्यानजम म्हणजेच काय, ध्यानाने, समाधीची जी पूर्व अवस्था आहे त्या ध्यानाने निर्माण झालेले जे मन आहे ते अनाशयम. अनाशयम म्हणजे काय, की ज्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा कर्माचा साठा नाहीये, वासनाच उरत नाहीये, असे शुद्ध मन हे अनाशयम अशा प्रकारचे आहे. एकंदरीतच या सूत्राचा आपण जेव्हा अर्थ घेतो तो अर्थ आपल्या समोर असा लक्षात येतो की एकूण ज्या 5 सिद्धी आहेत त्या 5 सिद्धींद्वारे मनांची निर्मिती होते. मात्र या सर्व मनांमध्ये जे मन ध्यानच अवस्थेतून निर्माण होते, समाधी अवस्थेतून निर्माण होते, ते उत्पन्न झालेले मन हे केवळ वासनाहीन असते, ते निष्काम असते, ते शुद्ध असते, ते कर्मसाठ्यांपासून मुक्त असते, ते अलिप्त असते. अशा प्रकारचं मन सर्वोच्च असतं. बघा, एकंदरीतच आपण या ज्या सिद्धी आहेत त्या सिद्धींपैकी जन्मसिद्धी असेल, औषधीरस सिद्धी असेल, मंत्रच सिद्धी असेल किंवा तपसिद्धी असेल, या सर्व सिद्धींद्वारे जे मन माणसाला प्राप्त होतं त्या मनातून काहीशी वासना त्याच्या अंगात येते, काहीसा अहंकार त्या माणसाला जडतो. हा अहंकार, या इच्छा, या वासना एकूणच या कर्माच्या साठ्यामुळे असं होऊ शकतं की तो जो योगी साधक आहे तो पुन्हा या संसाराच्या गाड्यामध्ये अडकू शकतो आणि पुन्हा आपला जो योगी साधकाने जी सिद्धी त्यांनी प्राप्त केली त्यातून पुन्हा मागे जाण्याची वेळ त्याच्यावरती येऊ शकते. बघा, आपण उदाहरण घेऊया. जन्मसिद्धी एखाद्या व्यक्तीला प्राप्त झाली, मी जन्माने कोण आहे, मी ह्या व्यक्तीच्या पोटी जन्माला आलेलो आहे, माझी महानता किती आहे, माझ्या कुळाचं महत्व किती आहे, हे जर त्याच्यात आलं तर तो एक प्रकारचा अहंभाव असतो. आपण ज्यावेळी औषधीच सिद्धीचा विचार केला तर मी लहानपणी इतकी औषधं खाल्ली, इतक्या जडीबुटी खाल्ल्या, त्याच्यामुळे माझं जे शरीर आहे ते कसं स्ट्रॉंग बनलेलं आहे. ही जर अहंकाराची भूमिका औषधीरस सिद्धीने त्या व्यक्तीमध्ये आली तर तिथे देखील कर्माचा साठा तयार होणार आहे. मंत्र सिद्धीचा जर विचार केला तर व्यक्तीमध्ये माझे मंत्र किती शुद्ध असतात, माझे मंत्र किती पवित्र असतात, माझ्या मंत्रांमध्ये शक्ती, सिद्धी प्राप्त करण्याची ताकद आहे, असा जर विचार या योगी साधकाच्या मनात आला तर तो देखील कर्माचा साठा निर्माण करू शकतो. शेवटचा तपसिद्धी. तपसिद्धीतून असं होऊ शकतं की मी जो तप करतोय तो ऊन येवो, वादळ येवो, पाऊस येवो, माझं जो तप, माझी जी साधन आहे त्याच्यामध्ये मी कुठेच डळमळीत होत नाही. आपण याचं उदाहरण अगदी रावण जो अगदी सिद्ध पुरुष म्हणून आपल्या समोर येतो, तो तपाने अगदी महादेवाला प्राप्त करू शकतो. मात्र हा जो त्याचा अहंकार आहे तो अहंकार त्याला पुढे जाऊन कुठे नेऊन ठेवतो हे उदाहरण आपल्या डोळ्यासमोरच आहे. एकंदरीतच जन्मसिद्धी असो, औषधीरस सिद्धी असो, मंत्रसिद्धी असो किंवा तपसिद्धी असो, या सर्व सिद्धी कुठेतरी व्यक्तीला कर्माचा साठा निर्माण करण्यासाठी मदत करतात, वासना निर्माण करण्यासाठी मदत करतात आणि व्यक्तीला पुन्हा बॅक टू पॅव्हिलियन म्हणजे संसारात अडकवण्याचा प्रयत्न करतात. मग उरलेली सिद्धी कुठली? ध्यानच सिद्धी. ध्यानच सिद्धीमुळे समाधीची अवस्था प्राप्त होते आणि ह्या समाधीची सिद्धीमधनं प्राप्त झालेली जी सिद्धी असते ती अगदीच तावून सुलाखून निघालेल्या
सोन्यासारखी शुद्ध असते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कर्माची, वासनेची, इच्छेची, तृप्त असलेली अशी साठ्यांची प्राप्त नसते. वासनारहित आपण तिला म्हणू शकतो. हे सूत्र समजून घेण्यासाठी उदाहरणांची जोड देखील त्यांना देणं तितकंच महत्वाचं आहे. मात्र उदाहरण सांगण्यापूर्वी हा व्हिडिओ बघूया. माझी लॉटरी लागली. हे घे तुझे पैसे. धन्यवाद मालक. या व्हिडिओमध्ये आपण असं बघितलं की एक व्यक्ती आहे, तो 1 कोटीचं लॉटरीचं तिकीट काढतो. हे लॉटरीचं तिकीट काढून झाल्यावरती तो लगेचच मालामाल होतो, त्याला लॉटरी लागते. लॉटरी लागल्यावरती हा व्यक्ती आपल्या अम्युनिटीज वाढवण्याचा प्रयत्न करतो. यातूनच तो काहीसा व्यसनाधीन होतो. पैशांचा माज आल्यामुळे तो कुठेतरी अधपतनाकडे जातो असं आपण म्हणू शकतो. बघा, त्या व्यक्तीकडे पैसा आहे, मात्र तो पैसा त्याला सुख शांती देणारा असा काही दिसत नाहीये. मात्र दुसऱ्या बाजूला जेव्हा एखादा व्यक्ती कष्ट करतोय, त्या कष्टातून त्याला जो पैसा प्राप्त होतोय, त्या पैशांच्या माध्यमातून हवे ते सुख तो मिळवतोय. मात्र या सुखातून त्याला शांत अशी झोप लागते, आयुष्यामध्ये शांतता लागते. हीच आहे आपण कष्ट केलेल्या माध्यमातून समाधीची अवस्था जी त्याला प्राप्त होते ती. आपण आणखीन एक व्हिडिओ बघूया, आणखीन समजून घेऊया. अरे यार, पुन्हा चिकटला. पुन्हा चिकटला. कसा बनणार आता डोसा? या व्हिडिओमध्ये आपण असं बघितलं की जेव्हा व्यक्ती लोखंडी तव्यावरती डोसा टाकतोय आणि डोसा काढण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा तो डोसा कुठेतरी त्या तव्याला चिकटतोय. त्याचे काळे डाग त्या तव्याला तसे चिकटून राहतात. 4 सिद्धींनी प्राप्त झालेले जे मन आहे ते असं संसारात कुठेतरी चिकटून राहतं. त्याचा अर्थ त्याच्यामध्ये निर्माण झालेली वासना ही त्याला संसारामध्ये खेचून काढून काळे डाग संसारामध्येच अडकण्याचा प्रयत्न या मनाद्वारे केला जातो. मात्र जेव्हा निर्लेपचा तवा वापरला जातोय तेव्हा डोसा सहजपणे निघतोय. म्हणजे तो संसारामध्ये कुठेच अडकून बसत नाही. त्याची वासना पूर्णपणे संपलेली आहे. कर्माचा साठा शिल्लकच नाही. हे सूत्र समजून घेण्यासाठी अजून एक इथे उदाहरण आपण बघूया. या व्हिडिओमध्ये आपण असं बघितलं की एक व्यक्ती आहे, तो कागदाची होडी बनवतोय आणि तो पावसाच्या पाण्यात ती होडी सोडतो. ही होडी आपण 4 प्रकारांच्या सिद्धींनी बनवलेली होडी आहे असं देखील म्हणू. ती होडी पावसाचं पाणी झेलू शकत नाही आणि कुठेतरी शेवटी ती पाण्यात बुडून जाते. बघा, जेव्हा आपण त्याच्या विरुद्ध पाणबुडीचं उदाहरण घेतोय, ही पाणबुडी पूर्णपणे महासागरात असूनही सीलबंद आहे. योगी साधक असा जेव्हा या कर्मांच्या दुनियेमध्ये फिरत असतो, तेव्हा तो सीलबंद असतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मोह नसतो. त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये वासना येऊ शकत नाही आणि तो व्यवस्थित या दुनियेमध्ये फिरू शकतो. तो व्यवस्थित या पाणबुडीच्या उदाहरणांसारखं कुठल्याही प्रकारचं पाणी आपल्या आतमध्ये येऊ देत नाही. पाणबुडीचं हे जे उदाहरण आहे, ते उदाहरण आपल्या एकूण 5 सिद्धींपैकी समाधीज सिद्धी कशी महत्वाची, ध्यानज अवस्थेमुळे प्राप्त झाली ही समाधीज सिद्धी कशी महत्वाची, श्रेष्ठ आहे, 5 सिद्धींमध्ये महत्वाचे, याची माहिती देतात. अजून आपल्याला बरीच सूत्र बघणं बाकी आहेत. कैवल्यपादाचं एकूणच रहस्य बघणं आपल्याला बाकी आहे. हे रहस्य तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा. आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मूल्यवान प्रश्नांसाठी कमेंटसाठी कमेंट बॉक्स खुला आहे. लवकरच भेटूया कैवल्यपादातील पुढच्या सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.